अभंग तुकोबारायांचा 3 चरणाचा आहे आणि देव आपला सखा झाल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय बदल होतो या विषयाला तुकोबारे हात घालतात. विडल अभंगाचा मूळ शब्द आहे सखा. सर्व पक्षी हरी साह्य सखा ज्याला. देव जर एखाद्या हरिभक्ताला सखा झाला त्याच्या जीवनामध्ये काय बदल आहे, काय परिवर्तन आहे, काय रिझल्ट आहे तो आजच्या अभंगात आहे. विडल आणि सखा वेगळा नीट आहे का बरं का. दोस्त वेगळा आणि मित्र वेगळा. दोस्त हा हिंदी शब्द आहे, मित्र संस्कृत आणि सखा हा मराठी शब्द आहे. विडल दुस्तीन मैत्री लय कडवावी लागते त्यावेळेस सखा शब्दाचा जन्म होत असतो बरं का. सखा म्हणजे टोकाचं प्रेम. जीवलक प्राणप्रिय हे शब्द बोलायला सोपे पण जगायला अवघड आहेत माय बाप. दुस्तीत कुस्ती होऊ शकते पण जो सखा असतो ना तिथं धोका नसतो. विडल आणि तुकोबाराय सांगतात मी माझ्या आयुष्यामध्ये बाकीच्यांना सखा बनवलंच नाही, मी फक्त भगवंताला सखा. आणि देव जर सखा झाला देव सखा जारी जगावे कृपा करी, जगावे कृपा करी, जगावे कृपा करी, सखा जारी जगावे कृपा करी, जगावे कृपा करी. बसणारे तुम्ही काय आमच्या खेळात नाहीत का काय भाऊ. आवाज वाढवा थोडं मॉनिटरला. छान आवाज आहे फक्त रिटर्नचा द्या जरा. हातानं टाळी मुखानं जरा प्रसन्न बसा. थोडा बेस कमी करा नॉर्मल. त्या क्रिकेट मधल्या प्रेक्षकांमधल्या स्टेडियम मधल्या त्या शिकात्या प्रेक्षकांकडून उत्साह कसा द्यायचा. प्लेयर त्यांना दिसत सुद्धा नाहीत पण तिकडून इतके आरडते ते तिकडून लगेच अशी ऊर्जा निर्माण होते. चौकार षटकार ते प्लेयर दिसत नाहीत. आम्ही तर तुमच्यातले प्लेयर आहेत ना किती खिटून बसलाय तुम्ही प्लेयरला. हा तुम्ही फक्त प्रसन्न राहताना टाळी मुखाडा नाम लगेच इकडून चौकार षटकार. विडल देव सखा असावा. लोकांचं सोडावं जग विरोधात जाऊ द्या देवानं सख्यत्व स्वीकारावं. आपल्या सोप्या भाषेत म्हणा देव तारी त्याला कोण मारी. अरे देवानं तारल्यावर जगात कोणी मारू शकत नाही आणि एकदा देवाने मारल्यावर जगात कोणी तारू शकत नाही. विडल आणि देव जर सखा असला वनात हिंडा आणि बिगर चपलाचा फिरा. देव राखे तया मारील कोण न मोडे काटा. काटा मोडणार नाही वनात हिंडा पण देव सखा जरी. विडल मला एक सांगा जे ज्ञान भगवंतानं बापाला सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही, भावाला सुद्धा सांगितलं नाही ते ज्ञान अर्जुनाला सांगितलं. जे न सांगेची माता देवकीशी, जे न सांगेचे पिता वसुदेवाशी, जे न सांगेचे बंधू बळीभद्राशी ते गुह्य अर्जुनेशी बोलत का सखा. त्याच्या पुढचं
लक्ष्मी देवी एवढी जवळी कपरी तेही न दे के या प्रेमाचे सुख. बस ह्याच्या पुढचा पुरावाच नाही. सगळ्यात जवळ धर्मपत्नी असते पण तिला सुद्धा ज्ञान दिलं नाही. पण अर्जुनाला दिलं. का दिलं? सखा विठ्ठल. विश्वरूप दावलंय का कुणाला? नाही, पण अर्जुनालाच दावलं. ह्या डोळ्याने दिसना तर दिव्य दृष्टी दिली. पण बघ बो मी कसा आहे का? सखा विठ्ठल. आता सगळं सोडा हो. एवढं करून सुद्धा अर्जुनाची डायव्हरकीच केली ना. अर्जुनाच्या रती होय हजार रती होय हजार रती. अर्जुनाच्या रती होय हजार रती होय हजार रती. अर्जुनाची रती होय हजार रती होय हजार रती. अर्जुनाची रती होय हजार रती होय हजार रती. आवाज. अर्जुनाच्या रती होय हजार रती होय हजार रती. अर्जुनाच्या रती होय हजार रती होय हजार रती. जय 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 जय. अर्जुनाची रती होय हजार रती होय हजार रती. अर्जुनाची रती होय हजार रती होय हजार रती. बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. भक्ती पोहे प्रीती सुदाम्याचे. बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. उच्च नीच काही नेने भगवंत नेने भगवंत. भगवंत उच्च नीच काही नेने भगवंत नेने भगवंत. उच्च नीच काही नेने भगवंत नेने भगवंत. टाळी टाळी अर्जुनाचे रती. आवाज. हो हा सारथी. काय सारथ्य पण करायची गरज होती? अहो नुसतं सारथ्य पण केलं नाही. अर्जुनाची घोडी. अर्जुनाची घोडी धुतली अंदे. अर्जुनाची घोडी धुतली अंदे. अर्जुनाची घोडी धुतली. टाळी टाळी. अर्जुनाची घोडी धुतली अंदे. अर्जुनाची घोडी धुतली अंदे. अर्जुनाची घोडी धुतली अंदे. अर्जुनाची घोडी धुतली अंदे. अर्जुनाची घोडी धुतली आनंदे. अर्जुनाची घोडी धुतली अंदे. अर्जुनाची घोडी धुतली अंदे. अर्जुनाची घोडी धुतली अंदे. अर्जुनाची घोडी धुतली अंदे. हा हा हा. वाजवा. टाळी 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 टाळ. हा टाळी 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 टाळी. इकडे द्या. अर्जुनाची घोडी धुतली अंदे. अर्जुनाची घोडी धुतली आनंदे. अर्जुनाची घोडी आनंदे. अर्जुनाची घोडी धुतली आनंदे. संकट बबुते. संकटे बबुते दुरावली. संकटे बबुते निवारली निवारली. संकटे बहुत निवारली. संकटे बहुत निवारली. भाविकाचे काज देवांगे करी. 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 भाविकाचे काज अंगी करी. गीतेचं ज्ञान दिलं. आवाज पहिला मुद्दा. विश्वरूप दाखवलं दुसरा मुद्दा. सारथ्य पेन केलं तिसरा मुद्दा. घोडी धुवून चकाचक केली. काय गरज होती? सखा विठ्ठल. अभंगाचा अर्थच तो आहे सर्व पक्षी हरी साई सखा झाला. सर्व पक्षी या शब्दाचा अर्थ आहे सर्व बाजूनं जर हरी सखा झाला. ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. कल्पलता वेगळी कल्पवृक्ष वेगळा.
लता म्हणजे वेल, आपल्या मनातल्या कल्पना पूर्ण करते. आणि ओल्या अंगणात जर एखादी कल्पलता वाढली तर ते झाड जसं जोमानं वाढल तसं भक्तासाठी भगवंत त्याच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. म्हणजेच ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. पण कधी सर्व पक्षी हरी साह्य सका ज्याला, हरी सका व्हावा. आणि हरी सका असल्या काय, अरण्यामध्ये आहेत पांडव आणि दुर्वास ऋषी आले दुर्योधनाकडे. दुर्योधनाने शेवटण्यांची मस्त केली, प्रसन्न झाले. काय मागायचं मग? दुर्योधनाने एकच मागितलं, माझी एकच इच्छा आहे म्हणले, पांडव वनवासात आहेत त्यांचा जाऊन छळ करा, हीच माझी मागणी. बघा बरं का, मागण्याला सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. म्हणजे दुसऱ्याचं कसं वाटळ होईल एवढंच ध्यानात होतं दुर्योधनाच्या. काय गरज? अरे दुर्वास तुम्हाला प्रसन्न आहे, तुमच्या हिताचं मागा ना, पांडवांचा जाऊन छळ करा, ही काय मागणी का? एक वाक्य सांगतो, सध्या लोकांना हाच रोग झालाय मायबाप. स्वतःच्या दुःखाने माणसं दुःखी नाहीच. तुम्हाला खरं सांगतो, स्वतःचं दुःख पचवण्याची ताकद जेवढी माणसात आहे तेवढी देवा सुद्धा नाही गेली. स्वतःचं दुःख माणसं कितीही पचवू शकतात. माणसं आहेत की मजबूत माणसं जगात दुसरी कोणी नाही दुःख पचवण्याच्या बाबतीत. स्वतःचं दुःख किती पचवतात, फक्त माणसाला दुसऱ्याचं सुख पचत नाही. मुद्दा हिता अडलाय. त्याच्यामुळं देवाला अशी मागणी मी कधीच करीत नाही की आमचं दुःख आम्हाला पचवायची शक्ती द्या, दुसऱ्याचं सुख आम्हाला पचवता यावं अशी आमची बुद्धी असावी, ही देवाकडे मागणी करा. विठ्ठल म्हणले पांडवांचा जाऊन छळ करा. दुर्वास ऋषींनी फोन केला दुर्योधनाला, मी येतो जेवायला. ह्यांच्याकडे काय अन्नदानाला कमी नव्हतं. सूर्यदेवांनी दिलेलं पात्र होतं अक्षय थाळी. पण दिवस मावळाने एकदा द्रौपदी जीवन थाळी अशी वर टिकून ठेवली, तिथून पुढे मग कोणालाच भोजन नाही. द्रौपदी सगळ्या शेवट जेवत होती बरं का. आणि आता सुद्धा तसंच आहे. हे आधी चूप येतात. भीम, धर्मराज, शेवट कोणाकडे? द्रौपदीमुळे. त्यांच्यामुळे आपले संसार टिकून आहेत. विठ्ठल धर्मराजाला टेन्शन, डोक्याला हात लावून बसले. द्रौपदी आली, काय झालं मालक? धर्मराज म्हणजे ग बस, तरी बस की बात नाही हो, लय मोठं संकट आहे. 60,000 शिष्य घेऊन दुर्वास ऋषी आपल्याकडे निघालेत आणि भोजन द्यायचंय त्यांना. नुसतं भोजन आहे, इच्छा भोजन. थाळी तर उभी करून ठेवली, काय करायचं? द्रौपदीने सांगितलं, घाबरू नका. धर्मपत्नी संकटामध्ये आधार देणारी असाव, खचवणारी नसाव. वाघिणी सारखी मालकाच्या मागे उभी राहिली पाहिजे. ती मी खंबीर आहे, ती ओरिजिनल लक्ष्मी. नाही तर बाई तुम्ही कशाला असल्या नादात पडायचं आणि काहाला त्यांना बोलवायचं. महाराज लोक घरी आणतायचे ह्याप्याला येणं, कारण आपल्याला साखर राहिली नाही. हे अशी नसावं बरं का. धर्मपत्नी सात्विक असावी. आणि शेतकऱ्याची बायको खरंच सात्विक आहे. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते. आपल्या जे कडक टोप्यात ना पुरुष मंडळींचा, ही महिलांच्या जीवावर त्या मातृशक्तीच्या नावानं टाळ्या वाजवा सगळ्यांनी. त्याचं कारण सांगतो, शेतकऱ्यापेक्षा शेतकऱ्याची बायको कामाला खंबीर आहे. आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाची अपेक्षा नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली नवऱ्याने ठोका टाकू द्या, फुसफुस करते, रुसून जाते, स्टँड पर्यंत जाते, तिथे गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन. तिथून रिटर्न शेजारीने म्हणली, तू 3 महिने येणार नव्हती, 3 तासात कस काय आली? म्हणली, अगं पोरगी लग्नाला आली, पोरग आज उद्या कामाला लागण, आणि ह्यांना बी भाकरीची पंचायत आहे, आणि आपलं काय रुसायचं वय राहिले, काय होतच असतं कमी जास्त, मग आधीच काला व्हाय करायचं. नाही सुटत तर नाही, बोलल्याशिवाय तर. शेतकऱ्याच्या बायका बी काय शेतकऱ्याला कमी बोलत नाही, त्या बी चांगल्या खाऊन बोलत. पण शेतकरी म्हणतो लई बोलती पण मोकळ्या मनाची. या असं सोडून देऊनच पुढे जावं लागतं, तर ते शेवटपर्यंत टिकत असतं. शेतकऱ्याचा घटस्फोट आहे का? मला खरं सांगा, 99.99% नाही. कदाचित एखादा लय पेताड फिताड असेल, डोक्या पेताडालाच लय भारी बायको भेटते. या जगात सगळ्यात जास्त जर भाग्यवान लक्ष्मी कोण असेल तर ओरिजिनल बेवड्याची बायको. त्याची लक्ष्मी भावाचं नाव कमवण्यासाठी, बापाची इज्जत राखण्यासाठी सगळं दुःख पचवते. मायबाप संसार कसा करते तिची तिला माहिती. समाजात किंमत नाही, गावात किंमत नाही, दारात किंमत नाही, पाहुण्या रावळ्यात किंमत नाही, कारण ह्याने पिऊन अख्ख्या गावात राडा केलेला असतो. पण तरी सुद्धा भावाचं नाव आणि बापाचं नाव कमवण्यासाठी सगळं दुःख पचवते. आणि हा मूर्ख ही बायको दिवसभर दुसऱ्याच्या दारात, दुसऱ्याच्या रानात खुरपायला जाते, संध्याकाळी 200-250 रुपये मजुरीने हो आडवतो, म्हणतो पैसे देण्यात आत्महत्या करीन. बाईच्या जीवाव जगणं हा तुमचा पुरुषार्थ आहे? जरा लाजा वाटू द्या.
बायकोने आपल्याला पोसावं आणि आम्ही तुम्हाला सांगावं आणि तुम्ही ऐकावं मान इतके तुम्ही बुद्धूत का तुम्हाला चांगलं बरं कळत नाही वाईट बरं कळतं अरे पुरुष म्हणून जन्माला वाघासारखा नरदेह मिळालाय आणि बाईच्या पैसा 10 रुपयाचा लाज वाटली पाहिजे गावागावात पेताडे इतके वाढले तर हे राजकारण्याने वाढवले ह्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनला दारू गावात आणली फुकाट पाजली ह्यांनी मामा ह्यांनी लई टाळ्या बाजवल्या लागलं कुठं लागलं तरी अहो सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राचे हे चित्रण झाले हे फुकाट पाजायची सुरुवातीला 15 दिवस ह्यांना काळ्या पिशवीत खायला द्या बाटल्या पोच करा आणि एकदा चटक लागल्यावर परत काय ह्यांचा परत गावचा विषय असतोच कुठं अरे आपल्या संसाराचे तुमच्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही लोकांचे संसार उघड्यावर आणले हे राजकारणात असणाऱ्या व्यक्तीने सुद्धा आत्मचिंतन करावं पुढचा मुद्दा सांगतो अरे ते काही देते पण खाणाराला कळाव ना पिणाराला कळाव ना अरे ते त्यांच्या स्वार्थासाठीच बसलेत पण आपलं आयुष्य काय दारू गांजा मत पियो यारो अकल गुंगू जाती है दारू गांजा मत पियो यारो अकल गुंगू जाती है अपने कमर का राम खर्च कर अपने कमर का राम खर्च कर मुंह में मट्टी आती है अपने कमर का राम खर्च कर मुंह में मट्टी आती है भजमन नारायण हरि भजमन नारायण जय हो भजमन नारायण भजमन नारायण हो दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है अपने बंगलों का नाम गरज कर मुंह में मट्टी आती है अपने बंगलों का नाम गरज कर मुंह में मट्टी आती है भजमन नारायण दारू गांजा आवाज मत पियो यारो अक्कल गुंगू दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंगू जाती है दारू गांजा मत पियो यारो अक्ल जाती है अपने बल्लों का दाम खर्च कर मुंह में मट्टी जाती भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण नारायण हो नारायण अरे आपल्याच खिशातला पैसा जाऊन आपल्याच तोंडात माती पाडून घेण्यात काय जीवनाचा पुरुषार्थ आलाय निर्व्यसनी जीवन जगात तरुण मुलांना विनंती व्यसनाला वय राहिलं नाही मोठ्यांपेक्षा बारकाली आता ज्यास व्यसन दिन तर वाढले 9-10वीची पुरं 10 रुपये काय मर्यादा सीमा लक्ष्मण रेषा आयुष्याला राहिलीच नाही हो अरे व्यसन फॅशन वाईट वाटतं दिसन तिथं खाली बसन ह्याच्यात काय भेटन गुटखा खाल्ला तोंड पटन 10 रुपयाला लेवर पटन चांगल्या कामाताला बंधन तुटन मित्रमंडळ चांगली ठेवा नाही तर सुरुवातीला पसत्यान ताडी तुमची वडकते नाडी दारोसल्या तर गुडी इकावं लागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण जाडी साडी आर लावून त्या दारूला काडी धर ज्ञानोबा तुकोबाची जोडीन मंकळन परमार्थाची गुढी व्यसनाचे हरे जाऊन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठ वाचा आणि एक वाक्य सांग किती वर्ष आपली 117 वर्ष झालं सप्ताह चालू अखंड हरिनाम सप्ताह अशी जुनी परंपरा असलेलं आपलं हे संस्थान आहे हे गाव आहे सप्त्यात महाराज मंडळी किती मोठी आणली ह्याला किंमत नाही 8 दिवसात गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिलं हा खरा सप्ताह आहे मायबाप आपल्यात बदलच काय होत नसेल तो नुसतं एवढा 8 तास कशासाठी करायचा आम्ही जाम झालो सांगून सांगून तुम्ही पियाक झाले ऐकू ऐकू बदलायचं कुणी कीर्तन कमी ऐका कीर्तन बी लय झाले तरी जन्माला कीर्तन मेला कीर्तन बड्डेला कीर्तन पूजेला कीर्तन वास्तू शांतीला कीर्तन गंगा पूजनाला कीर्तन 13वेला कीर्तन 10वेला कीर्तन झिटॉकीला कीर्तन युट्यूबला कीर्तन फेसबुकला कीर्तन कोणता सोशल मीडियाचा ॲप आलीच महाराजाची क्लिप
असं वागान तसं कारण हे कारण ते कारण महाराजाची एम झाली किल्पा काढू काढून तुम्ही पेक झाली टेटस ठेव बदलायचं कुणी शेंदूर सणा तुमच्या ती बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत खरे पटले खरे व्यसन करणं वाईट आहे नाही करायचं आपल्याला मंडपात आहे तर मंडपाच्या बाहेर गेला की तांबाखू हाताव आणि येडा मळता मळताच गप्पा सुरू हे लय लांबून लांबून महाराज येतात रे बाबा हा लय आरडतात बो हा आणि गावकऱ्याने आमदा चांगलं निवडून महाराज आणले ते तंबाखू वरे निवडते ते आम्हाला कीर्तन संपले आणि ते आजचं जरा बारीकच पिल्लू होतं र आपण लय झपकिवलं र आपल्याला दुसरा म्हणलं त्यांनी सांगितलं नाही व्यसन करू नका हा गप म्हणला सांगतच असत्यात होय होय म्हणायचंच असतंय आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा अरे वाईट वागणारे हाय तर म्हणून तर चांगलं वागणारला किंमत आहे त्यांचं नको मना घेऊ त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा अरे हे जीवन आहे का आपलं नका करू नाश आयुष्याचा म्हणून निर्व्यसनी जीवन जगा शरीर संपदा कमवा पत्नीनं काम करावं ना आपण आई तर खावं हा आपला पुरुषार्थ नाही शेतकऱ्याची बायको साक्षात लक्ष्मी हिता आपला विषय चाललाय आणि शेतकऱ्याचा हसून खेळून रडून भांडून कसं का होईना पण शेवटपर्यंत नातं टिकतं शिकलेल्यांचं तसं नाही थोडं काय झालं की लगेच घटस्फोट शिकलेला माणूस बायकोला बोलायचा सोडा बायकोला हाणायचं तर लय लांब राहिलं पण ते तोंडानं बोलू सुद्धा शकत नाही बायकोला उलट त्यांची भांडणं सुद्धा मोबाईलवर होत्या चॅटिंगवर ऑनलाईन भांडणं दोघं बागाची नवरा बायकोची भांडण झाले की इकडून बायकोला मेसेज करतो हाय तिकडून रिप्लायच नाही ती त्याला मुजीतच नाही ना हे इकडून परत हाय अरे काचा हाय 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 लावून मर्जीनला का काला हाय करतो हाय याच्या हाय हाय आणि लगेच ते तिकडून चिन्ह पाठवते तोंड वाकडे केलं हु हाय हु लय बेकार आहे बरं का सगळ्या भांडणाचे मूळ म्हणजे हु जीव वतून बायकोनं भाजी करू द्या मालक जेव्हा बसला कस काय झाली भाजी मालक अरे हु म्हणजे मला मान्यच नाही हु वर जरा कंट्रोल ठेवा भांडणं कमी होते माय बाप लगेच ते तिकडून हु चिन्ह पाठवलं की ह्याला राग येतो लगेच व्हॉट्सअपवर इकडून दुसरं चिन्ह पाठवतो कानाखाली हाणलेलं कानाखालीच हानी लगेच ते तिकडून चिन्ह पाठवलं डोळ्यातून पाणी मला मारू नका मोबाईलवर अरे मोबाईल ठेवणं सणासन टाकना दोन कान ठळीत खडा खडकून मोबाईलवर कुठं हाणामारी असते शेतकऱ्याचं तसं आहे ना शेतकऱ्याच्या नवरा बायकोची भांडणं बी होत्या भांडणं करतात आणि जोडीनं मोटरसायकल कीर्तनाला बी सोबतच येतात हे शेतकऱ्याचं असं आहे बघा विठ्ठल आणखी एक वाक्य सांगतो आता आमच्या भागात दूध व्यवसाय जे असते तुमच्याकडे त्या प्रमाणात थोडा कमी आहे वस्ती आहे ना आहे का इकडं सकाळी 7 वाजता माणसं वस्तीवनं वाड्यावनं गावात दूध घाला येते डेअरीला सकाळी 7ला ती घरून गावात येतात मग माझा एक प्रश्न आहे शेतकऱ्यांना 7 वाजता तुम्ही गावात दूध घाला येता मग 7ला आलेला शेतकरी किती वाजता घरी माघारी जावं बा कमीत कमी 8-9 ठीक आहे ना तू 12ला घरी जातो म्हणजे 5 तास तू कोणत्या कंपनीला दूध घालतो बा तुझी डेअरी कोणत्या कंपनीची ती बघितली पाहिजे अरे दूध घालणं 10 मिनिटाचा खेळ फक्त किटली उताने करायची कॅन्डाल पण ह्यांच्या गप्पा ह्या टोळीत 5 मिनिटं त्या टोळीत 5 मिनिटं ह्या ग्रुपमध्ये 10 मिनिटं त्या ग्रुपमध्ये ह्याच्या लावा लाव्या त्याला त्याच्या ह्याला ह्याच्या काड्या त्याला ह्याचा चहा पिन त्याचा कॉफी खाईन नुसता देगानाच ह्याची तंबाखू त्याचा मावा ह्याच्यातच आयुष्य गेलं ना अरे 7 ते 12 काम किती करायचं तुमच्या बायकांकडून शिका महिला मंडळांकडून सकाळी स्वतःच आवरून मुलीची वेणीफणी करून तिला शाळेत पाठवून देतात पोरग जर तालुक्याला शिकाय असेल तर त्याचा डबा रेडी करून सासू सासऱ्याचं आवरून घरदार झाडून पुसून स्वच्छ करून 11ला डबा बांधून रानात त्या आणि हे 12ला डायरेक्ट तिकडे येतो रानात वाडा जेवायले भूक लागली तो काम काय केलं बुवा सकाळी 7 ते 12चं ही मोकार वेळ आहे ना गावात मोकार चर्चा हे जरा कमी करा आणि तो सत्कारणी सुद्धा शेतकऱ्यांनी वेळ लावला पाहिजे विडवलं धर्मपत्नी सात्विक असावी धर्मराज टेन्शन मध्ये इथं आपला विषय चाललाय द्रौपदी म्हणली घाबरू नका थोडा आवाज आहे मॉनिटरला मी आहे ना अरे तू आहे पण तुझ्या मापात प्रश्नच नाही ना ते 60,000 घेऊन आलंय ना आणि जेवण त्यांना द्रौपदी म्हणली
तुम्ही म्हणत होते की तरी बस की बात नाही, पण मीच आता म्हणते हा प्रश्न तुम्हाला माझ्याशिवाय सॉल्वच होऊ शकत नाही. लगेच काय हे संकट तारण्यासाठी फक्त जगाचा बाप इथं येऊ शकतो आणि तो हे संकट तारू शकतो. हाक मारली देवा कुठं गुंतलाय, कोटी गुंतला टाळी 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 टाळ, हा जय हो जय प्रमाणातला एक शब्द आजच्या अभंगाला अत्यंत पोषक आहे. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया. सखया शब्दाचा अर्थ आहे सखा. इथं सुद्धा सखा शब्दाला आहे. सख्या कृष्णा कुठे हाक मारली. हाक मारायची काय गरज आहे. हाक मारायला आणि हाक संपायला हाके सरशी उडी घालून या स्तंभ बुडी. देव आले आणि देवाने पहिलं सांगितलं द्रौपदी तुझं काम नंतर सांग, मला आधी भूक लागली जेवाय वाढ. द्रौपदी म्हणले हाय का कुटाणा, म्हणजे त्याच्यासाठी तर तुला बोलिवलंय. मलाच खायला काय राहिलं नाही. तर ती 60,000 घेऊन आले आणि त्यात परत तू म्हणतो का जेवाय वाढ. अग म्हणले मी जेवायलाच बसलो होतो, पण तू हाक मारली मी जेव त्या ताटावनं उठून आलोय. बघ कुठं काय काहीच नाही म्हणे. अरे म्हणजे जे पात्र आहे त्याला एखादं भाजीचं पान वगैरे राहिलं असेल बघा. एक भाजीचं पान होतं ते खाल्लं देवा. एका भाजीच्या पानात तृप्त जेव झाला. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. तुकोबारांच्या घरी मी तेच खाल्लं. मूक शुद्ध तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. एक भाजीचं पान असू देव तेवढ्या तृप्त. फक्त भाव अंतःकरणातला शुद्ध प्रेम महत्वाचं. तुळशी दळ पाणी जोडा हात, तुळशी दळ पाणी जोडा हात, तुळशी दळ पाणी जोडा हात, तुळशी दळ पाणी जोडा हात. तुळशी दळ पाणी जोडा हात, तुळशी दळ पाणी जोडा हात, तुळशी दळ
पतित मनावे पतित वेळोवेळो भागे तुळशीदळ पाणी जोडा हात भावानं तुळशीचं पान आणि तांबर पाणी तेवढं देव खुश आहे हो. भाजीचं पान देवाने खाल्लं आणि त्या ठिकाणी मुखातून देवाने शब्द बाहेर काढला, माझ्या तृप्तीनं जगातले प्रत्येक आत्मे तृप्त व्हावीत. आणि दुर्वास ऋषी नेमके म्हणले, आम्ही तुम्ही स्वयंपाक बनवा, आम्ही आंघोळ करून आलो. आणि तिकडं आंघोळ करायला आणि देवाने शब्द बाहेर फेकायला आणि सगळे आत्मे तृप्त व्हायला, आंघोळ करायला आणि देवाचा शब्द बाहेर पडायला आणि त्यांचं पोट गच्च व्हायला. एकदम जाम झाली. म्हणजे आता पोट कसं काय भरलं? आपण तर जेवायसाठी झालो होतो. लागावे हा सूत्रधारी मायबाप, सगळे तृप्त व्हावे. आता जी जेवायसाठी आली होती त्यांचं आधीच पोट नरड्यापर्यंत जाम झाले. काय मराय जेवाय येते. दुर्वास म्हणले अवघडच झालं होतं. बरोबर दुर्वास कोणाला भेट नव्हते, ते भीमाला थोडं घालतो. ते भीम विचित्र होतं ना, म्हणजे गदेनीच झपकीन आपल्या डोकंच फोडीन. म्हणले जर त्याच्या समोर गेलो आणि त्यांनी केलेला स्वयंपाक जर आपण खाल्ला, बरं आता खायची इच्छा राहिली नाही ना. सगळ्या शिष्यांची मीटिंग घेतली. म्हणले आता पांडवांकडे जायचंच नाही, इकडून असंच पलायन. जाता जात दुर्योधनाची गाठ घेतली. भाऊ तुझं ऐकून आमचा कार्यक्रम झाला भाऊ, इथून पुढे मूर्खाच्या नादी लागलं. अरे पोटात जाम झाले. म्हणजे दुर्योधन म्हणला मग जीवन जा की. अरे त्याला तर वाईट टाकलोय रे. अंतरंगातनं देवानं सगळ्यांची तृप्ती केली. दुर्वास ऋषी आलेले माघारी गेले. सिद्धांत संपला. उत्तर आहे का? पांडव वनात आहे, रात्रीचा प्रसंग आहे. 60,000 शिष्य घेऊन दुर्वास ऋषी आलेले आहेत. पण देवाला हाक मारली आणि आलेलं संकट देवानं निवारण केलं. कारण हरी जर सका झाला तर आपल्याच अंगणात कल्पलता निर्माण होते. अभंगाच्या पहिल्या चरणात सर्व पक्षी हारे साये सका झाला, सर्व पक्षी हारे साये सका झाला, सर्व पक्षी हारे हवे सका झाला, सर्व पक्षी हारे हवे सका झाला, सर्व पक्षी हारे साये 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 सका झाला, सका झाला, सका झाला, सर्व पक्षी हारे साये सका झाला. कल्पलता त्याला सजताली कल्पना पाय वाटे, सजताली चालता पाय वाटे, हो कल्पलता त्याला, हो कल्पलता त्याला, सर्व पक्षी हारे चालता पाय वाटे, पाय वाटे, पाय वाटे, पाय वाटे, पाय वाटे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, सर्व पक्षी हरी साह्य सखा ज्याला, ओल्या अंगणेच्या कल्पलता त्याला. याचाच अर्थ होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा. किंवा ज्ञानोबा 21 सांगतात, ज्ञानेश्वर 18 अर्जुना भक्त जेत जैशेनी पाही,
ते तर मी तैसाची होत जाई, जो मी तुझे झालो आहे खेळण्याचे. लहान मूल खेळण्याला खेळवतं तसं देव सांगतात भक्त मला खेळवतात, मी त्यांच्यासाठी खेळणं झालेलो आहे. याचाच अर्थ ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला सर्व बाजूने हरी साकाव. तुकोबारायणा झाला. तुकोबारायांच्या जीवनातली कथा सांगतो ऐक. तुकोबारायांचं काय, श्रीमंत संत गरीब नाहीत बरं का, तुम्हाला खरं सांगतो. संतांना गरीब म्हणणाऱ्यांची बुद्धी गरीब आहे. तुकोबारायांकडे 400 एकर जमिनी 65 लाख जागीरदारी होती. ज्ञानोबारायांचे आजोबा त्या काळात मराठवाड्याचे प्रमुख होते, त्र्यंबकपंत कुलकर्णी. आणि नाथ महाराजांच्या घरी वार करण्या जेवाला सोन्याची ताट होती. संतांना गरीब म्हणावं तरी कसं, त्याच्यामुळे वार करण्या सुद्धा गरीबावानी राहायचं नाही, ताईटच राहायचं. समर्थाची लेकरे श्रीमंतासारखंच राहायचं. विडवलं राजयाची कांत आवाज काय भीक मागे हो जयाचे द्वारी सोन्याचं पिंपळण. गरीबावानी वार करण का राहायचं, मोठ्याचे लेकरे. त्यांनी त्याचा त्याग केला, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. संतांची परिस्थिती गरीब नाही, त्यांनी स्वतःहून ती ओढवून घेतली. जाळोनी संसार बैसलो ही त्यांनी मनाची अवस्था त्यांची. अखंड डोंगरावर भजन आहे, घराकडे लक्ष नाही, संसार उघड्यावर येण्यासारखी परिस्थिती. पण जिजाऊ मातेने संसार हँडल केला. आणि तुकोबारायांचं भजन देहावर उदासून थप मारा. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती गावा, विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती गावा, विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती गावा, विठ्ठल गीती गावा विठ्ठल गीती गावा, विठ्ठल बाबा विठ्ठल बाबा विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती गावा, विठ्ठल गीती गावा विठ्ठल गीती गावा, विठ्ठल महावा विठेवरी, विठ्ठल महावा विठेवरी, विठ्ठल गीती गावा विठ्ठल गीती गावा, विठ्ठल गीती गावा विठ्ठल गीती गावा. अखंड भजन आजादाकडे 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 आठवची नाही, आठवची नाही, आठवची नाही. आठवची नाही, आठवची नाही, आठवची नाही. देहीचं मी देही बघू दशा, देहीचं मी देही बघू दशा, बघू दशा. सर्व चुकल्यानं सर्व चुकल्यानं सर्व चुकल्यानं सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व चुकल्यानं सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व अलंकार, 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 अलंकार. वा टाळी वाजवा. आसो ऐसा कोटे आठवची नाही. देहावर उदासून भजन चालू, घराकडे लक्ष नाही. आणि बहिणीचं काय चाललंय जिजाबाईचं पाहण्यासाठी एक दिवशी जिजाबाईचा भाऊ घरी आला. भाऊ आल्या जिजाबाईला किती आनंद झाला. बहिणीचं भाऊ आले प्रेम असतं बरं का, नावच काढू नका. महिला मंडप संसार किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात आणि अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन ग घेईन, त्याला बिड्या वडाय मिळाला, तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा. रांग जाताना सांगत येतात खायचं एकाचं गायचं एकाचं. आणि वरून मालकाला साडी देखील रक्षाबंधनला भावाने घेतली. तेवढी म्हणतं छान आहे यार, तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठं गायब होत्या हे जरा बघायचा. नवऱ्याचं पैसे चोरी तीन तिकडं जाऊन 2 पिवळं मनी करून आणतीन, इकडं आल्या म्हणते माझ्या भावाने मनी केलं. अरे त्याच्या मनी नाही ध्यानी नाही. आणि तुम्हाला मनी करा, त्याच्या खिशात तर मनी पाहिजे ना, तेवढंच बोंबलत फिरतोय. यांचं भावाला बरे मस्त. आणि बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या, त्या लाडक्या बहिणी झाल्यात आता. हा 15-15, 16-16 हजार घेऊन कीर्तनाला आल्यात. काय सोप्यात का, फोकाटचं पाहिजे फक्त बहिणींना. हा एक हप्ता लेट झालं तर फार मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय फोन करायच्या, माऊली काय मेळ आहे पुढचा हप्ता, मला दम काढ ना, त्यांचा तर थोडा मेळ बसून दे की.
त्यांची बिलं आल्यामुळे त्यांनाच कळा ना कोणाला बसवा आणि कोणाला रुसवा. त्यांचा थोडा सिस्टीम लागू द्या, मग राहिलं तर येईन ना आपल्याला. म्हणले लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागू वागू. सुरुवातीला किती पळापळ केली दाजीने, जाशी तू ये घरी OTP याय ना, वेबसाईट हँग झाली, दाजीला टेन्शन कवा आता मिळतंय का नाही. त्याला वाटायचं तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला. दीड तुला कुठं पुरत असतात का? महिन्याला तुझं वनडेचं टार्गेट आहे ना, बैठकीला बसल्यावर तेवढं महिन्याचं कसं मिळ लागेल. त्याच्यामुळं आणि बहिणीचं भावप्रेम असतं जरूर असावं. आणि प्रत्येक बहिणीला सांगतो, आता रक्षाबंधनाला 2-4 दिवस भावाला सांगा, दादा तूच हो जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन. आयुष्यामध्ये कधीच कोणाला फसवणुकीचं लावू नको चंदन. डोळ्याला कोणती मुलगी दिसली तरी तिला बहीण म्हणून कर वंदन. हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन. आणखी एक वाक्य सांगतो फक्त, राखी बांधन कंबर आवळून करदोडा बांधायचा म्हणजे हे भाऊबीज नाही. नीट ऐका. बहिणीनं भावाला सांगा, दादा ज्या नजरेनं तू माझ्याकडे बघतो प्रत्येक मुलीकडे जगात मधल्या त्याच नजरेनं तू बघावं. ही खरी भाऊबीज आणि हे खरं रक्षाबंधन आहे. मायबा अंतकरणातून विचार बदलले जावेत. आणि हे बहीण भावाचं प्रेम आता राहिलं नाही. जमिनीला मार्केट आल्यामुळं रोडच्या कडच्या जमिनी समृद्धी हायवे MIDC इंडस्ट्रियल एरिया जिकडे वाढला तिकडे इचरा भावाला कस काय बहिणीचा तडाखा आहे. बहिणीनं एक अर्ज केला तरी भाऊ लॉक होतो या. त्याच्यामुळे भाऊ म्हणतात नको रे, शत्रू परवडला पण बहिणीने लय पॅक केलं या. पैसा आज असेल उद्या नसल, पैशासाठी नाती तोडू नका. नाती आयुष्यभराची ती टिकवा. विठ्ठल जिजाबाईचा भावाला आवाज वा. आणि भावाने विचारलं बहिणीला कसं काय परिस्थिती. जिजाबाईला सांगितलं काय बघितलं ना दाजी घरीच येत नाही तर गोविंद गोविंद म्हणा लागली. अखंड भजन चालू. मग म्हणले तू ही संसार कसा चालत. हे तर माझं विशेष आहे म्हणले, पण तुम्हाला कधी ही इज्जतवान स्त्री कधी माहेरला सारखं मिनिटाला फोन करत नसते. त्या पोरींच्या आयांनी पोरींचा संसार मोडल्यात बरेचसे. लग्न झाल्यावर त्याला 5-5 मिनिटाला फोन करायची काय गरज आहे. हॅलो जीवली का, काय उपाशी मरण का ती. कस काय परिस्थिती हाताळली का नाही. ते म्हणते सासरा जरा हाय याडा म्हातारेले आगावया. आणि मग आई म्हणते बघ सगळ्याचा मेळ बस, आणि नसलं जमत आपलं जावे बापाला इकडे घेऊन ये, इकडे आपण पानटपरी टाकू. काय गरज आहे का तिला प्रलोभन द्यायची, फितवायची. अर्धा तास 5-6 दिवसाला एखादा फोन ठीक आहे ना माहेर राहून. तासाला फोन करायचा आणि हिकडल्या गोष्टी तिकडे सांगायच्या. ह्या आयांनी संसार उघड्यावर आणले ते पोरींचं. विठ्ठल भावाने सांगितले एक काम कर. जिजाबाईच्या भावाने जिजाबाईला म्हैस दिली. एक म्हैस दुधाला म्हणजे लेकरा बाळाला होईन शिल्लक राहिलं. एकच जण आपला संसार हँडल करायचा. ओके आता भावाने दिली म्हणजे किती प्रेम असं नागुलीचं त्या म्हशीवर. एकादशीला गावात तुकोबऱ्यांचं कीर्तन, असा असंख्य जनसमुदाय तुकोबऱ्यांच्या कीर्तनाला. हे भरगतचं गर्दी. जिजाबाई बी कीर्तनाला. दिहू गाव झाडून तुकोबऱ्यांच्या कीर्तना. गावातल्या 4-5 चोरांनी प्लॅनिंग केलं. म्हणजे चांगली संधी म्हणजे म्हैस चोरायची. कारण सगळे कीर्तना गेलेत, घरी कोणीच नाही. 4-5 जणांनी सोडली म्हैस, निघाले सगळे कीर्तनातही. देव बी कीर्तनात आहे, पण देवाला लिंक लागले. आल्या का माझ्या भक्तावर संकट. देवाला म्हशीचं घेणं देणंच नव्हतं. जिजाबाई बोलून देवा सुद्धा जिजाबाईची दहशत आहे बरं का. बरं मला बोला ना का ती तुकोबरणा सुद्धा बोलल्याशिवाय राहणार नाही. आणि तुकोबरणा बोलल्यावर मला बोलल्यापेक्षा मला जास्त दुःख. हे संकट निवारण केलं पाहिजे. सर्व पक्षी हरी साह्य सका. देवाने माई बाबतीतनं उडी टेकली, देव बाजूला आली आणि 11 विकराळ रूप धारण केलं. हे 20 फूट उंची बलदंड शरीर, काळा कलर, दात बाहेर, कंबरपर्यंत केस इस काटलेले, हातात हे मोठे दंडकने घेतलं असं झाडच्या झाड मुसळावाने खपक्याच्या खपक्या. आणि ज्या वाटेनं चोर चाले त्यांच्या समोर आपला 11 विकराळ रूप प्रगट केलं. राम राम आले का. चोर म्हणले लय भूत बघितली बा, पण हे असं लांबूनच बघून. आणि देव काहीच करत नव्हते, फक्त हातात काठी मोठी लट आणि नुसते डोलायचे आणि हसायचे. हे हसले की ती घाबरायचे. घामाच्या धारा. अरे बापरे. चला दुसऱ्या रोडने म्हैस घेऊन. देवाने तिकडे बी तसंच रूप. तिसरं अख्ख्या 4 वाटा लॉक झाल्या. पाया पडतो रे म्हणले. म्हैस जिथं होतं तिथं ठेवून येतो, पण तुझं हे रूप डोळ्यापुरून पहिलं बाजूला काढ. देवाने सांगितलं जिथं होतं तिथं नाही, ज्याची आणली तिथं जायचं. म्हणले कीर्तनात हो. आणि म्हणले माणसात
म्हणे आमची इज्जत चोरताना इज्जत कुठे गेली ती नेत आहे का कसा नाही होक दांडाकनं डोक्यातच घालतो नको रे. त्याच्यातला दुसरा म्हणला अरे जळो दे मरो दे सिर सलामत पगडी 50 बचेंगे त्यावर भी लढणे गे इज्जतीचं कुठे घेऊन घेतो पहिलीच नव्हती म्हणला आपल्याला. बिन लाजेच होतो आपण असंच बोंबलेत फिरत होतो. थोडीफार हायती बी इकून टाकू पण म्हणले जिवंत तरी राहू म्हणले ह्याच्या हातातलं मोठं काठीला काय डोक्यात टाकले तर जाग्यावर खलास होईल. ती म्हैस आणि तिच्या मागं चेहरा चोरण देव महागन त्यांना महागून काठीने देव डावचायचा वापुड असाच 10,000 समाज सुकोबरांच्या कीर्तनाला महाराजांना यायला मधून रोड असतो. आणि गेटवरून देवाने टवचून मंडपात ढकलून दिली आणि देवाने रूप गुप्त केलं आणि मधल्या रोडने म्हैस. लोक म्हणले म्हैस कीर्तनाला. त्याच्यातला एक म्हणला माऊलींनी जो रेडा वेद बोलवला त्याची बहीण आहे का काय रे म्हणले. माऊलीने रेडा वेद बोलव ना त्याचं आळे गावात मंदिर आहे. कधी आले तिकडं तर या आळेला दर्शन घ्यायला. इकडे तिकडे बोंबलेत फिरण्यापेक्षा देवधर्म करीत जरा अधून मधून. तिथं गेल्यावर संताचं देवाचं दर्शन आहे रेड्याचं दर्शन घ्यावं लागतं. 365 दिवस आणि 24 तास अखंड विना चालू आहे अखंड रेड्याच्या दरबारात. आणि तिथे गेल्यावर रेडा म्हणायचं नाही रेडेश्वर महाराज. रेडा म्हणल्यावर लय हानते ती गाव डायरेक्ट म्हणते ते रेड्यामुळे आमच्या जगात नाव झालं. तुम्ही रेडा म्हणता का त्यांच्या घरावर पिकअपवर नाव आहेत रेडेश्वर महाराजांची कृपा. घराघरात रेड्याचे फोटो आहेत. ही संत संगतीची ताकद आहे बरं का. आणि लोक म्हणले तेव्हा रेडा वेद बोला त्याची बहीण असेल का काय रही काय त्या म्हशीचा थाट. म्हैस नुसती आली नाही तुकोबरांची म्हैस आहे व्हावे त्यांच्या द्वारे श्वान याते. म्हैस आली तुकोबरांचं दर्शन घेतलं. लोक म्हणले महाराजाचं जाऊ द्या म्हशीच्या पाया पडा. म्हशीच्याच पाया पडा रांग लागलेली. चोराने सगळा इत्यंभूत सांगितलं की असं असं प्रकरण झालं होतं. पण म्हणले तो बाबा कुठे गेलाय म्हणले बघा मंडपात म्हणले ते तवाच गायब झाला. सिद्धांत संपला. उत्तर आहे का तुकोबरांचं कीर्तन आहेत आणि भावानं जिजाबाला दिलेली म्हैस. पण देवानं 11 विकारा रूप धारण करून आलेले संकट निवारण करावं का करावं तर सर्व पक्षी हरी साह्य सका ज्याला. आणि त्याच्याचमुळं ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला विडलं. तुकोबरा भांडरा डोंगरावर आहेत. कोणत्या वाटेनं महाराज गेले आईसाहेबाला माहित नाहीत. भाकरी घेऊन आईसाहेब निघालेत पायामध्ये काटा मोडलाय. स्वामी म्हणून हाक मारली. स्वामीचा जो स्वामी आहे पांडुरंगाला हाक ऐकू गेली आणि जिजाबाईच्या पायातला काटा काढण्यासाठी साक्षात भगवंत आले. पिवळा पितांबरा कायचा गगनी झळकला गरुडावर बैठोनी माझा कैवारी आला. गरुडावर बैठोनी माझा कैवारी आला. पितांबरा कैचा गगनी झळकला गरुडावर बैठोनी माझा कैवारी आला. गरुडावर बैठोनी माझा कैवारी आला. कैवारी आला. साक्षात देव. देवानं लहान मुलाचं गुराक्याचं रूप धारण केलं. आई साहेब आवाज द्या मी काढतो पायातला काटा. देवाने सांगितलं बाळा तू लय लहान आहे तुम्हाला जमन का काटा काढला. देव मनात म्हणले आता पोतूर लय मोठमोठ्याचं काढल्यात काटू ही बारीक आहे. हळूच पायातला काटा काढला आणि जिजाबाई म्हणली बाळा तुझं नाव काय म्हणले माझं नाव सांगितलं तुम्ही दगड घ्यायचा. देवाचं जिजाबाईचं जमत नव्हतं. म्हणले गाव सांग म्हणले माझं गाव पंढरपूर. म्हणले तिथला इठ्या तुला माहिती का आता हेच होता ना. देव पुढं जिजाबाई माग दोघात वाद आहे. हा भक्तात देव भक्तातल्या वादात आनंद आहे. करिता स्वामी सवे वाद अधिक आनंद. तुकोबरांच्या महाग जाऊन देव लपले आणि आणलेल्या भाकरी जिजाबाईने सोडल्या. तिघांनी मिळून एक शिदोरी खावी. जेवण झालं. पाणी कुठे तिथे गोटा पडला होता दगडाचा. म्हणले तो देवाने सांगितलं सारा बाजूला. ऐका जसं निळकंठेश्वर भगवंताच्या असणारे आतापर्यंत फक्त मी ऐकून होतो की महादेवाच्या जटेतून गंगेची निर्मिती झाली. पण शेंदूरसना गावात ते आज मला प्रत्यक्ष पाहायला मिळालं. भगवंताच्या जटेतून गंगा निर्माण झाली. अखंड त्या ठिकाणी वास व्हायलाय. तशी आजही या ठिकाणी 3 फूट महादेवाची पिंड पाण्यात आहे. आणि दुष्काळ असो उन्हाळा असो अखंड पाण्याची धार निळकंठेश्वर भगवंतावर होते. मायबाप
अखंड झरा चालू आहे मायबाप, ही ताकद आहे भगवंताची. आणि तशीच परिस्थिती देहूच्या डोंगरावर देवाने सांगितलं, ती दगड गोटा आहे तो बाजूला सारा, दगड बाजूला सारला, त्याच्या खालून अखंड पाण्याचा झरा, तेच पाणी पिले, तिघजण तृप्त झाले. सिद्धांत संपला. जिजाबाई सहज पायानं चालत चालली होती, काटा मोडला तर देवानं यावं म्हणून तुकोबऱ्या सांगतात, मी भक्ती केली यात विशेष नाही, पण आमच्या कुटुंबाची काळजी सुद्धा देव घेतो. आणि मी जर सहज एखाद्या पायवटाला चालायला लागला, पायाला जर दगड गोटा लागला तर माझ्या पायाला लागलेला दगड सुद्धा चिंतामणी होतो. अभंगाच्या दुसऱ्या चाली चालता पाय वाटे समज, चाली चालता पाय वाटे सहजा चाली चालता पाय वाटे, सहजा चाली चालता पाय वाटे. सगज चाली चालता पाय वाटे, सगज चाली चालता पाय वाटे. सहजा चाली चालता पाय वाटे, सहजा चाली चालता पाय वाटे. सगज चाली चालता पाय वाटे, चिंतामणी समान होती गोटी, सहज चिंतामणी समान होती गोटे, चिंतामणी समान होती गोटे, चिंतामणी समान होती गोटे. सगज चाली चालता पाय वाटे, सगज चाली चालता पाय वाटे. सहज चाली चालता पाय वाटे, चिंतामणी समान होती गोटे. सहज चाली चालता पाय वाटे, चिंतामणी समान होती गोटे. सहज चाली चालता पाय वाटे, चिंतामणी समान होती गोटे. सगज चाली चालता अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, सहज चाले चालता पाय वाटे, सहज चालतोय, पायाला दगड लागला, तो चिंतामणी होतोय का सर्व पक्षी हरी साय सका ज्याला. हे देव सखा झाल्यामुळं अशुभ गोष्ट सुद्धा आम्हाला शुभ व्हायला लागले. त्याला आणखी एक प्रमाणे, वीर विठ्ठलाची गाडी कोण पाहे तयाकडे, अशुभ त्या पुढे शुभ होणे टाके. सहज चाले चालता पाय वाटे, चिंतामणी समान होती गोटे. ठीक आहे महाराज, पण हे कधी देव सखा झाला तर. मग देव सखा कधी होतो? जे देवाला आवडते ते करावं लागेल. आवडे देवाशी तो एका प्रकार, देवाला आवडतं नाम. तेच नामचिंतन एकदा सर्वजण मिळून करूया. हातानं टाळी, मुखानं नाम. अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. आता नाही, थांबा 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 सांगतो. कॅमेरेवाल्यांच्या हातावर शूटिंग फिरवा आणि 2-3 तरुण मुलांनी मोबाईलमध्ये शूटिंग करा. ही 30 सेकंदाची क्लिप सोशल मीडिया सगळीकडे पाठवा. हे आपलं गाव महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचवण्याची जबाबदारी आजच्या युवा शक्तीची आहे. नाही ना त्या मूर्खांच्या बातम्या व्हायरल करताना समाजात सगळे नकारात्मक बदल घडून आणले. जरा पॉझिटिव्ह गोष्ट समाजात पोहोचू द्या. एवढी माणसं एक जीवाने एक दिलाने एकत्र येते. स्त्री क्षेत्र सेंदूर सराव, निळकंठेश्वराच्या भगवंताच्या दरबारात भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या. कळू द्या महाराष्ट्राला, गावामध्ये जर एकी असेल किती भव्य आणि दिव्य स्वरूपात नाम यज्ञ सोहळा संपन्न होऊ शकतो. निळकंठेश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हात वर. महिला पुरुष सगळे लेफ्ट राईट, आतले बाहेरचे, खालचे वरचे, मागचे पुढचे हात वर. बार कुमारे वा वा वा, बार कुमार, बार कुमार, बार कुमार, बार कुमार, टाळी टाळी टाळी.
सगळे हात खाली घ्या, हात खाली घ्या. टाळी 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 वाजवा. थांबा बता, टाळी टाळी जोरात थांबा बता. टा 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 टाळ आवाज द्या इथं. टाळ फक्त मृदंग. हा टाळी टाळ मृदंग टाळी टा मृदंग टाळी टाळ. मॉनिटरला आवाज द्यावं जरा, बेस कमी करा, आवाज कडक करा जरा, रिटर्नचा असा खनकून आवाज येऊ द्याला. आणि हे जे कार्य चालले धर्म कार्य, असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. धर्म टिकवला धर्म रे संभाजी महाराजांनी. दुश्मन मंद संभाव. वडिलांनी जेवढे स्वराज्य कमवले, जेवढे किल्ले कमवले, तेवढे आम्हाला दान देऊन टाक तुला जीवनदान. वडिलांनी कमवले संपत्ती दुश्मनानं मागितले तळपाच्या मस्तकाळी मोठी आवळ्या डोळे लाल बुंद झाले. अजून संभाजी जिवंत आहे. मी माझा प्राण अर्पण करेल पण बापाने कमवलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही, याला म्हणायचं धर्मवीर. जीव सोडला धर्म सोडला. आणि संभाजी राजे घडले कारण शिवाजी महाराज वजनदार होते. आणि शिवाजी राजे घडले जिजाऊ माता विचार संपन्न होत्या. म्हणून एकाच आईनं दोन राजे घडवले, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. दोन्ही राजे घडवण्याचं काम जिजाऊ मातेने केले. कसे घडलेत राजे? आवाज द्या मॉनिटर मध्ये, पकवाचा चॅट. हॅलो वाढवायचा मोकळा. हॅलो थोडं बाजू सर. माझी जाबुने म्हणा माझी जाबुने बियाहले सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने बियाहले सुंदर शिवाजी राजा. माझी जाबुने बियाहले सुंदर शिवाजी राजा. बियाहले बियाहले सुंदर शिवाजी राजा. टाळी 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 टाळी. आनंदाने नांदत होती प्रजा रे ना. आनंदाने नांदत होती प्रजा रे ना. समाज म्हणत होता जानता राजा. पूर्ण समाज म्हणत होता जानता राजा. सर्व जाती धर्म केला राजा माझा. धर्म जाती केला राजा माझा. माझी जाबुने जिजाऊने 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 दियामे सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दियामे सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दियामे सुंदर शिवाजी राजा. शून्याचा स्वराज्य निर्माण केलं. तलवारीच नाव भवानी. आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार? मॉनिटर चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार.
टाळी थांब. आवाज आहे आवाज. कशी होती तलवार. पडली भवानी जेव्हा मेनाच्या बाहेरी रणात फिरली ना कधी ती माघारी. मग शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर मग शाहिस्ते खान वस्तीला तो आला. शिवाजीला गे आजमावयास शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शुभरात्री शिरले. बघून शिवामर्द खान मनी घाबरले. केला गनिमी काव्याने शाहिस्त्यावर हल्ला. शाहिस्ता बोलत असे या तो बायाला. केला शाहिस्त्यावर वार. शाहिस्त्यावर वार. त्याची तुटली बोटे चार. तुटली बोटे चार. हो अशा वजनदार राष्ट्रातल्या आपण माणसे म्हणे ठरलं. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. जातीपातीचं राजकारण राजांनी कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकराचा होता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. आणि अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसे त्यांचे विचार जीवनात ठेवा तर आपण छत्रपतींचे मावळे विडवलं. सध्या जे महाराष्ट्रात जातीपातीवरून राजकारण चालू ना ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. 18 पकड जातीतली माणसं आपल्या एक जीवन गावगाड्यात आपल्या मनात कधी जात आली हो. सगळे एक जीवन एक दिलान आपण एकत्र राहणारी माणसे. राजकीय माणसं चॅप्टर त्यांच्या पोळ्या भरण्यासाठी वडून थिंग्या टाकायच्या. अर्धवट डोक्याने पिठीन उठायचं. जाती जातीत भांडणं करायची. पोरं सोरं नीट ऐका. द्वेष पसरू नका. राजकारण हे माणसं तोडण्यासाठी असतं. परमार्थ हा माणसं जोडण्यासाठी आहे. आज एवढा 10,000 समाज सगळीकडे LED स्क्रीन लावले ते बाहेर बी एवढीच माणसं बसली. ते दुसरीकडे माणसंच कुठे एक होत्यात एवढी मला सांगा ना. जत्रेला बी हाना माऱ्याने यात्रेत बी पिऊन धिंगाणा हिशोबावून. सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतात. ती बोंबाल त्यात 500ने ठरलं आणि 250नेच मिळाले.
म्हणजे ज्याने सभा ठेवली त्याचं वाजवून टाकतात. माणसंच कुठे एक होत्यात. आज वेगवेगळ्या विचाराची माणसं मांडीला बसलेत. ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराची ताकद आहे मायबा. संतांनी महापुरुषांनी कधी जातीवाद केला नाही. ज्ञानोबा तुकोबा शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंद असतील आधुनिक काळातले भगवान बाबा वामन भाऊ सर्व कोणतेही संत घ्या त्यांनी माणसं जोडण्याचं काम केले. जातीच्या पलीकडे जाऊन जिथं काम केलं जातं त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. विडवलं म्हणून एक राहा. एकीला किंमत आहे. तरुण मुलं सुशिक्षित म्हणून द्राक्ष गेल्या कशी द्राक्ष 50 रुपये किलो. हे म्हणलं किंमत कमी करा. म्हातारी म्हणली खालची जी मोकळे आहेत ना 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच. मग किमतीत का बदल हा द्राक्षांचा घड आहे. यांचा एकात एक जीव गुतलाय. किती संकट आले तरी एकमेकाला एकटं सोडित नाहीत. हे सुखात बी सोबत आणि दुःखात बी सोबत म्हणून 50 रुपये किलो. आणि खालची जी मोकळे आहेत ना ह्यांनी बाहुबंद चोपल्यात. फुकाट घेऊन जा. ही लई मोकार राडा करते त्यामध्ये लुडबुड कर. म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत आहे. मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं. आणि ज्या गावात एकी असते त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावात एकी जण एवढा सप्ताह केला तर सध्या जिल्ह्यात चर्चा सप्ताह करत सिंदूरसाना गावाने केला तसा करा. एकीची ताकद आहे मायबा. म्हणून एक राहायला शिका. जात पात धर्मभेद सगळे सोडून द्या. माणूस म्हणून आपण ज्ञानोबा धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संकुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पशरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य तुके ते जगावे चांगले. बाबुले टाकू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो प्राण आता तो पुन्हा ना थांबणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. एक एक होणी बळी रे. हे महाराष्ट्रातले सगळे दिग्गज मंडळी. आनंद या जीवनाचा. हे माणसाचं जीवन आहे. माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं. जात पात धर्मभेद. तरुण मुलं विनाकारण वाद करू नका. शेतकऱ्याने जमिनी विकू नका. मराठी महाराष्ट्रात राहतो. मराठीचा आग्रह धरा. हे धार्मिक जीवन जगताना सामाजिक जीवनाचं भान सुद्धा आपल्यावर असावं. सोशल मीडियावर थोडा कंट्रोल आणा. 24 तास तुमच्या हातात मोबाईल आहे. यांच्या मोबाईलचे जर स्क्रीन टाईम बघितले 24 तासात 18 तास 19 तास मोबाईल हे वापरतात एका दिवसात. तू नेमकं काय काम करतो बा? 19 तास 24 तासातला मोबाईल वापरतो. म्हणजे तुझं डोकं आउट झालंय का? त्या ऑस्ट्रेलिया देशामध्ये कायदा झालाय नवीन. आता डिसेंबरपासून लागू होणार आहे. 16 वर्षाच्या आतील मुलाला सोशल मीडियावर पूर्णपणे बंदी.
त्याचा अकाउंट ओपन होत नाही, त्याने मोबाईल वापरायचाच नाही. अरे काय मोबाईल साठी माणूस आहे का माणसासाठी मोबाईल हे. आणि जगात काय चालले ती बघा. अरे तुझं जगाने बघा असं करतो तो करा ना. लोकांचं काय बघा 24 तास ह्याचं हे झालं आणि त्याचं ते झालं. स्वतःच्या मनगडात धमाक आहे, तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. शिवाजी महाराजांच्या वडिलांनी शहाजीराजाने एवढी संपत्ती कमवली होती, जीव धोक्यात घालून स्वराज्य निर्माण करण्याची शिवाजी महाराजांना तिळ मात्र गरज नव्हती. पण बापाच्या इष्टाची जर शिवाजी महाराजांनी मजा केली असती तर त्या वाघाचा चौकात पुतळे लागले नसते. इतिहास हा रडणाऱ्यांचा होत नसतो, इतिहास हा लढणाऱ्यांचा होत असतो. म्हणून तरुण मुलांना लढायला शिका. तरुणांनो लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा, तुमच्या अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा कोण? जवान. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा, शत्रूच्या पाडी तो दाडा, त्या सैनिकांसमान अन्यायाला भिडा. तरुणांनो लढा रे लढा. लढायला शिका. आणि आदर्श कुणाचा घ्या? शिवाजी महाराजांचा, ज्यांच्या कर्तृत्वाने मुघलशाहीला तडा, रयतेसाठी अखंड जीवाचा धरपडा, आणि ज्यांच्या पायानं पवित्र झाला रायगडाचा कडा. तरुणांनो लढा रे लढा. लढायला शिका. मीन मला जमन का मर खैरे मराठ्याचे पोर आम्ही नाही भिणार मरणाला. सांगून गेल्याचं मुरादे नाही रावगा विसवाला. सांगून गेल्याचं मुरादे नाही रावगा विसवाला. मराठ्याचे पोर आम्ही नाही भिणार मरणाला. पोर आम्ही नाही भिणार मरणाला. सांगून गेलं कुणी शाही आपल्याच विश्वाला. आपल्याच विश्वाला. आपल्याच विश्वाला. लढायला शिका. तरुणांमध्ये म्हाताऱ्या माणसात बसा तुम्ही, कायम भूतकाळ सांगणार. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आमच्या काळात हे, तुमच्या काळात. भूतकाळात रममान होता ती ज्येष्ठ माणसं. तरुण म्हणत बसा मला हे करायचंय, मला ते करायचं. भविष्याचा विचार, भूतकाळाचा विचार करता ती ज्येष्ठ माणसं, त्यांचा अनुभव घ्या. पण उमेद आहे, उत्साह आहे, चैतन्य आहे, त्याला तरुण म्हणतात. भविष्याचा विचार करतात. म्हणून उपदेश हा तरुणांना आहे. लहान मुलांना कळत नाही, म्हाताऱ्या माणसाला सांगून उपयोग नाही. ज्याचं आयुष्य संपलंय त्याला काय उपदेश करता. उपदेश हा तरुणांसाठी आहे. म्हणून तरुण मुलांना एक सांगतो, कष्ट करा, नीती ठेवा, विचार उच्च ठेवा, आई वडिलाची सेवा करा, तर तुमची लग्न होते. हा लग्नाचं लय अवघड झाले सध्या. गावागावातला जटिल प्रश्न आहे सध्या. पाण्याचा प्रश्न नाही, आरोग्याचा नाही, शिक्षणाचा नाही, विकासाचा नाही, पैशाचा नाही. पैसा कुणाकडे कमी राहिला नाही, सगळे मोकार पैशावाले झाले. इथं प्रश्न एकच आहे, बायकाच भेटाना. आम्हालाच काय काय महाराज आमच्या पोराला म्हणजे आम्ही काय तुझ्या पोराला स्थळ बघायला जातो का काय? आमचाच प्रवास आम्हाला उरकाना, बिगर जेवता आम्हीच कीर्तन करायला लागलो, आणि तुझ्या पोराला पोरगी बघाय आम्हाला टाइम काय? ती गाई बने त्या लायकच आहे का? बोंबलत फिरत आहे, थोबाडात मावा डाहव्या जाते, दारू पितो, आई संग भांडणं, बापा संग भांडणं. तुझ्या पोराला बघितल्या डीजे वाल्याला सुद्धा घाम सुटतोय, असलं तर ते प्याले अंग खाली होते. तुम्हाला खरं सांगतो, मी जेमनेचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते. सध्या एक नवीन एजंट उदयाला आलेत, लग्नाचे एजंट. इकडं आहेत का नाही माहित ना, पण आमच्या भागात उताडा चाला या. 4-4, 5-5 लाख हाणतात आहेत मधल्या मध्येच. पुरेला 1-1.5 लाख देतात आणि हे 2-3 लाख दाबीत आहेत. हा, आणि लांबून पुरे आणतात. कुठून कशी लिंक लावली काय नको. बघा, जर कुणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असेल, चांगला स्कोप आहे, पण स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे. कारण पैसे देऊन आणले ती नांदली पाहिजे. नाही नांदल्या मधल्या दलाला इतकी तुडीव लोक, ही कसं काय नांदा नाही भाऊ. आणि पैसे देऊन आणले. महिला मंडळ कुठं नांदत असते का? मला एक सांगा बरं, असं कसं शक्य? ते स्क्रीनवाले ते तिकडे बंद करा, ते नाही कुठलं का असं ना बंद करा. म्हणजे आम्ही आरडायचं आणि तुम्ही बाहेरचं बघायचं का? इकडे लक्ष द्या ना. आम्ही येडेत का इतके 500 किलोमीटरवर जीव काढायला? इकडे ती बाकीची चित्र दाखवू नका, हितलं दाखवा. विडालं आधीच तर लोकांची मन एक होत नाहीत, आणि ती बाहेर काय चाललंय बघा, मग सगळे तिकडेच बघायला. सांगण्याचा उद्देश तरुण मुलांनी करतो तो सिद्ध करा, एकी ठेवा, आणि हरी सखा कसा होईल याचं चिंतन करा. म्हणून तो गोबऱ्या म्हणतात मला हरी सखा झाला, आणि हरी सखा झाल्याच्या म्हणतो पायाला दगड लागला चिंतामणी, देव सखा झाला. सहज बोलतो, पण सहज बोलण्यास सुद्धा वेद पाणी भरतो शेवटच्या चरणात.
मनी तरी सहज बोले वाली तुका मन तरी सहज बोले वाली तुका मन तरी सहज बोले वाली तुका मन तरी सहज बोले वाली तुका तरी सहज बोले वाली तुका तरी सहज बोले वाली ओ तुका तरी सहज बोले वाली तुका तरी सहज बोले वाली तंज करी विदंग वाय पानी तंज करी विदंग वाय पानी सहज चल चल लपाय वाटे सहज चल चल लपाय वाटे त्यांचे घरी वेदांत मग पाणी त्यांचे घरी वेदांत मग पाणी सहज सहज बोले वाली
दारी अलंकापुरा एकदा रे अलंकापुरा जन्म येर झाला सुखवा जन्म येर झाला सुखवा एकदा अलंकापुरा अलंकापुरा चिंतामणी समान चिंतामणी समान भगत मोती गोडे भगत मोती गोडे भगत मोती गोडे पदनी पप्पा करे पदनी पप्पा करे पदनी पप्पा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात, तुका तरी सहज बोले वाणी त्यांचे घरी वेदांत वाई पाणी. सहज बोलतो पण सहज बोलण्यामध्ये हरी सका झाल्यामुळं वाणी कशी वदे वाग देवी तुका विठ्ठली गौरवी किंवा आली मुखावटे अमृत वचन हे सहज वाणी आहे, पण वेदांताने येऊन त्याच्यात लपावं असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवर्य माझे वडील पडम पूज्य आदरणीय वंदने भाऊ वडिलांच्या आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या कृपेनं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगर कर्जतमध्ये फार भव्य आणि दिव्य ज्ञानोबराय तुकोबारायांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी आले त्या परिसरात नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या. अत्यंत सुंदर मंदिर ज्ञानोबराय तुकोबारायांची तेजपुंज मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत. हजारो झाडे आहेत. 5000 माणसं बसून एवढा भव्य दिव्य सभामंडप एवढं भव्य संस्थान आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालेलं आहे. आमचे कृष्णा महाराज पश्चिम महाराष्ट्रात आल्यानंतर नेहमी आश्रमावरती येत असतात. कृष्णा महाराजांनी सुंदर मृदुंगाचे साथ केले, त्यांना धन्यवाद. म्हणजे बाळासाहेब मामा असतील, कैलास महाराज असतील, प्रवीण भाऊ असतील आदी करून हे सर्वच मंडळी अत्यंत सुंदर या ठिकाणी ब्रह्मनाद निर्माण करण्याचं गोड काम केलं. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. वाणीला पूर्णविराम.